काल तू पुरगी बघायचं असलं ना काय झालं त्याचं. अरे गेलतो बाबा पोरगी बघायला. आता त्यांच्याकडे जाऊन आलोय. आता उद्याच्या येणार आहेत ती. बघू आता तिथे चौकात दिंदूर पिटवणार कोण गावतोय का आता. बरे त्या काल पोरगी बाग गेलं तर काय झालं? आईचा किडा म्हणजे अख्ख्या गावात झालं का पार पोरगी बघायला गेलतो म्हणून. म्हणजे आम्हाला नाही कळलं पाहिजे ना. अरे तसा विषय नाही बाबा, पण झालंय काय माहिती का, मस्त पोरगी बघायला गेलोय. पण आता त्यांच्या तिकडची उद्या माझ्या इकडे येणार आहे. कुणी काड्या नाही करावं म्हणून चौकात जायचंय. आता दौंडी ठोकणार कोण आहे का पहिलं ती बघायचंय मला आधी. एवढी टपल्या जवळ तुला लग्नाला आई सांग बाबा तुला, लय साडेसाती लागली माझ्या माग. जी नाही ती लग्नच होऊन द्याय नाही माझं. ए आणि तू काय खाल्लंय? इमल खातो काय तू? रावळा म्हणतात का त्याला, इमल म्हणतात दावा. काय ह्याला चेष्टा करतोय. बरं आपलं महत्वाचं म्हणजे आता चौकात जायचंय. तुझ्या ओळखीचं कोण आहे का ती जोडी भेटणार? पाहिलं का एक खायच लागा जोडीदार माझा. चल बरं मग पहिलं मला त्याच्या घेऊन चल. लग्नाचं पहिलं बघू दे बाबा. असं किंवा 25 नसेल वर्ष झालं पार तरी लग्न होई नाही माझं अजून. जायचं का नाही? कसं तरी आता जमलंय. आता तिंदुरी पेटवायला जायचं. जायचं का नाही त्याकडे? बरं चल ना बाबा जायचं आपल्याला. चल चला. दिसतोय मला तर. आलाय जवळ जवळ आलाय. अरे पप्पा आलाय हो कोण मारून धरो फेडून हे जोडीदार आहे. हा बोला बघता ना उद चला तू घेऊन येड पिलंय काय रे. ए यार पुन्हा काय आलं तू मग घेऊन आम्हाला. चांगला माणूस सिजनेबल आहे आपला. अरे मग बोला बघताना उद्या चला जोडी घेऊन. काय भिकारी दिसतो का? सिजनेबल असतं ती सिजनेबल असतं. उन्हाळा आला की आम्हाला सुटर शिवावं लागतात. पावसाळा ती काय जावं लागतात. हिवाळा आला की मास धरायला जावं लागतं. आणि आमचं असं सिजनेबल मध्ये फुंग फुकी इकडे तिकडे गावात दावड्या फिरड्या. तुमचं कोणतं काम आहे? ऊसतोडीला आहे आपण. ऊसतोडी जमते आपल्याला. कुठं चप्पल ठेवणार नाही. कोणाच्या कोंबड्या चोरमन, कोणाचं पाय पान राहणार, कोणाची माती उचल आपला पोशाख आहे. कुठं पोत्रास, कुठं मास धरायला, कुठं कोणाची चपला उडी दिसलं की त्याला कुठं ढकलून दे. बाईक माणसाकडे आण नाही कोणा. आणि ती मला उचलं दिसतंय. अरे बाबा तुझंच. उचला नाही सांगा जापली ना मी ह्याला. या काढ्यात त्यासारखे 2 खिशात आहेत. ऐक मस्त किशात ती वाजू किंवा आपलं काम काय बोला. बरं काम असं आहे पाहुणं तर ह्यो आमचा जीवाचा जोडीदार. येता येता आम्हाला वाटत दिसला. येताना आम्ही दोघंच येत होतो. ह्याला मी म्हणलं की बाबा काल आपल्याला पाहुणं बघायला आलं. त्यासाठी आपल्याला एक दौंडीवाला माणूस पाहिजे की गावात कुणी काड्या केल्या नाही पाहिजे म्हणून. मी हाकी कुठं काढ्या लावायची कोणाच लग्नी मोडायचं. लग्न मोडायचं नाही. एक तर 25 चालू राव. इथं भाकरीचं पार गोड लागल्यात आम्हाला भाकरीला. आणि तुम्ही काय लग्न मोडायचं बघताय आमचं. विषय तुकडे लय जवळचा जोडीदार आहे जरा काही. अहो पाहुणं तर काम असं होतं की तुम्हाला एक काम करायचंय की तुम्हाला दौंडी द्यायची. तुझं लग्न होते बाकीच मॅक बघतोय. काय बा आता हे काय बोलतोय? लग्न झाले माझं मी बघन का, तुमची काय गरज आहे मला. हा बा नाही म्हणलं लग्न झाले बी कुठं साबण आणून दे घरी असलं माझं नाही म्हणणं. ते मी जात जाईन स्वतः, कोणाची गरज नाही मला. पण आधी लग्नाचं बघा हो. ते दौंडी तुम्हाला आता द्यायची आहे. बोला काय दौंडी बोला चला. तर दौंडी अशी मी सांगतो दौंडी तुम्हाला. हा तर दौंडीचं असं आहे मी सांगतो तुम्हाला. पण भोंगा बिगा आहे का तुमच्या काय? बोगा आहे ना बोगा. हे काय करतोय? घेऊन फिरता काय भोंगा? या बा हे माघारी अरे जादूवर बी आहे होय. मग सगळं जमतं आपल्याला. पाहून नेमका भोंगा ठेवला होता कुठं तुम्ही? असतो चढी शेडीत काय महागून घालून घेतला होता काय? नाही बाबा चांगला माणूस आहे देव. हे असं बोलत असले मी चला आपल्याला काय जाऊ दे. चला तू ते काय म्हणतोय? आख्या चाकूला घाबरत नाही, तलवारीला घाबरत नाही, पण जोडदारच नाही आलोय. तुला कोण चाकू धावला? चाकू नव्हतो आज माझं होतो. बरं आता पाहुणं ती बाकी जाऊ द्या. दौंडीचं काय करता तुम्ही बोला लोक. द्यावं लागेल एक चुळी द्यावं लागेल. थोडी तुला घालायची काय? लाकी चुळी गुंगटी तेवढी काय तुमची. तर दौंडी अशी वा तुम्हाला असं म्हणायचं या, उद्या दत्ताला बघाय पाहुणं येणार आहेत. हा जर कुणी काड्या केल्या हा तर ह्यो आम्ही पैलवान कोल्हापूरहून मागवलेला आहे. हा ह्याचा गावगाडा तुम्हाला अजून माहित नाही. दिसतंय असं म्हणायचंय. दिसतंय ह्याचा गावगाडा माहित नाही. तर ह्यो आहे आमचा गावठी डुसना. बर हा काय दूध दूध पाहिजे टाकायला वाढून चाललंय. दुधाने अजून कशात वाढून चाललाय हे दिसणं होय तुम्हाला. बर कसला गाव ना. अरे
मॅडम गावठी डुसणं अरे एवढीच नाही वय बाटाडी बिटाडी चाला नुसतं पोटा सुटत चाललंय 4 दिवस झालं मटण नाही खाल्लं. इथं आता वय काय आणलं पण बरं देऊन टाकू लवडी चालते जाऊ जावा. बघू नाही 500 चल तो आमच्या बरं आता आधार होत आलाय. आम्हाला क्वार्टर गॅस टाइम झाला 500 बघू ज्यांना ज्यांना धंद्याच्या लग्नात पोळ्या करायच्या आहेत त्यांनी वेगळी नोंद द्यावी. ज्यांना ज्यांना दिसती लग्न माहीत आहेत त्यांनी वेगळी नोंद द्यावी. लवकरात लवकर याची नोंद द्यावी. संध्याकाळी 8 वाजता आपलं विरा उघडा असतो. त्या गावाने शिकवत घ्यावी की त्याचं लग्न झालं पाहिजे अजिबात काही परिस्थितीत.